नमस्कार मित्रांनो, मी अवनीश राधेश्याम पाटील आणि आज तुम्ही बघू शकता की आज आपण कोथिंबीरीची कापणी करणार आहे. ही कोथिंबीर आता 40 दिवसाची झाली आहे आणि आता तुम्ही बघू शकता ही कशी झालेली आहे. ती आता वाढीला आलेली आणि आपण आता हिच्या कापणीची वेळ पण आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ही कोथिंबीर कशी जगली आहे? तुम्हाला माहीत असेल तर 40 दिवसाआधी मी हिला मातीत टाकलं होतं आणि मध्येच तिच्या वाढीच्या वेळेलाच जेव्हा तिला थोडं जास्त पाणी लागतं वाढीच्या वेळेला तेव्हाच दिवाळी आली आणि दिवाळीच्यामुळे मी गावाला गेल्यामुळं हिला 8 दिवस तब्बल 8 दिवस पाणी भेटलं नाही. पण तुम्ही आज बघू शकता कोथिंबीर कशी आहे. असं वाटतं का 8 दिवस झाले तिला पाणी न टाकलेले. मग तुम्हाला कळालं असेल या कोथिंबीरीमध्ये काय ताकद आहे जगण्याची. पण आज आपण या कोथिंबीरीची कापणी करणार आहे. तर सुरू करूया. पहिले या कोथिंबीराला मुळापासून उपटणार आहे आणि मग याचे मुळ कापणार. तुम्ही आता बघू शकता ही कोथिंबीर घरामध्ये जातात बहुतेक गेले रोज आणि हे दाखवतं की पाण्याची किती पाणी टाकले. तुम्ही बघू शकता आता एवढी कोथिंबीर काढली पण तरी फक्त एवढीच वरिष्ठ आहे म्हणजे अजून कोथिंबीर वाढली होती पण याच्या वाढली होती जेव्हा आपण कापू शकलो. माझी एक छोटी कोथिंबीर आता मी टेस्ट करणार आहे. चांगली लागते, कोथिंबीरासारखीच लागते. आता आपण तुम्ही बघू शकता एवढ्याशा कुंडीतून एवढी कोथिंबीर बाहेर निघली. एवढी तर आता मी 1 बाय 1 एक झाड घेणार आहे व त्याच्या कात्रीने असे मुळं कापणार आहे. तुम्ही आता बघू शकता आपली असे सगळे हे मुळ असले कापून झालेत आणि आता आपल्याकडं एक थोडं गड्डीला थोडं कमी कोथिंबीर आली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर नक्कीच करा, सबस्क्राईब पण करा. जय जवान जय किसान.